बाबांचा प्रत्येक शब्द म्हणजे साक्षात ओंकार. भूत, वर्तमान, भविष्य सर्वच त्यात सामावल्याचं भक्ताला अनुभवाला येतं. शब्द आले आधी, अनुभवा पाठी, जागवून पाजी आले बोधामृत कंठी. रोकडा सवाल, रोकडा जबाब, रोकडा अनुभव ऐसी बाबांची वाणी. पण कधी कधी भक्ताच्या वेड्या मनाला वाटतं बाबा आपल्यावर रागावले आहेत, त्यामुळं त्याचा जीव कासावीस होतो, मन विनवणी करू लागतं. मुखं करोति
यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण नवल विनोद विहारी, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि 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 जय जय राम कृष्ण हरि, हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण शरणागत दिना चरणी दे, शरणागत दिना, शरणागत दिना चरणी दे, करुणा दृष्टे निहारे, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि 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 जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, लोचनी रूप पाहता लोचनी, लोचने रूप पाहताने, लोचनी रूप पाहता लोचनी, लोचनी रूप परवा परवा बहुत सुकृताची, दोरी बहुत सुकृताची, दोरी दोरी बहुत सुकृताची दोरी, म्हणून विठ्ठल विठ्ठल आवड बलवा, बलवा देवी बलवा, बलवा देवी बलवा, बलवा देवी बलवा, बलवा देवी बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो माधव बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, स्वामी यशो, स्वामी यशवंत हो, स्वामी जयवंत हो, स्वामी यशवंत हो, स्वामी जयवंत हो, स्वामी यशवंत हो, स्वामी जयवंत हो, यशवंत हो, 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 जयवंत हो,
काशीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय अपने माता पिता की जय भोला स्वयंभू यशवंत भोला स्वयंभू माता यशवंत भोळा स्वयंभू माता यशवंत भोळा नाही कळला नाही समजला नाही कळला नाही समजला स्वयंभू यशवंत भोला स्वयंभू यशवंत भोला स्वयंभू यशवंत भोळा स्वयंभू यशवंत भोळा यशवंत सर्वजण आज बाबांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित आहात. मी माझं परम भाग्य समजते की आज बाबांच्या या सुंदर अशा जन्म सोहळ्याच्या निमित्तानं मला ही कीर्तनाची सेवा आमचे सर्व आदरणीय
देवस्थान आश्रम ट्रस्टीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष असतील आणि सर्व प्रेमी मंडळी या समोर आहेत. मायबापो, आपल्याकडून काहीतरी सुंदर कार्य होत आहे याचा आनंद आपल्याला असावा, कारण याच्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही आम्ही सुद्धा बाबांची प्रेमी भक्त आहोत. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला बाबांचा आपापला अनुभव आहे महाराज, आणि प्रत्येकाचा अनुभव मांडत गेले तर ह्याची 1 तासाची वेळ माझी नाहीये. बोलायला 2 तास, बाबांबद्दल बोलायचं म्हणलं तर 4-5 तास सुद्धा पुरणार नाही. परंतु तरी सुद्धा ही 1 तासाची वेळ माझ्या नशिबानं भाग्यानं आज मला मिळाली. मी माझं परम भाग्य समजते. आज माझ्या वडिलांबद्दल बोलताना खूप आनंद वाटला. आज 4वी-5वी पासून इथं सेवा करायचे, परंतु गुरुजींचा मोठेपणा असेल, आमचे एके माने सर असतील, मोरे काका असतील आणि त्यांचे सर्व सदस्य, आता मला वैयक्तिक कुणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु सर्व आदरणीय वंदनीय लोकांच्या चरणाशी मी नतमस्तक होते, कारण आपण सर्व बाबा भक्त आहोत आणि प्रेमानं फक्त या भक्तीमध्ये आम्हाला रंगून जायचंय. आणि ही भक्ती हीच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे सुंदर असं मंदिराचं कार्य चालू आहे. हे त्यांच्या माध्यमातून, तुमच्या आमच्या माध्यमातून लवकरात लवकरात पूर्ण व्हावं ही भगवंताच्या विष्णू बाबांच्या चरणाशी प्रार्थना करू. आणि आता गजर करून माईबापू पुष्पवृष्टी होईल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. परमहंस श्री सद्गुरु विश्वानंद बाबा महाराज की जय. महिलांनी पाळण्याजवळ यायचं, आता पाळणं होईल. सोनियाचा दिना जन्माले भगवान, आज सोनियाचा दिना जन्माले भगवान. जो जो रे, जो बाळा जो जो रे, जो बाळा जो जो रे. माता सगुनेच्या कुशीत, माता सगुनेच्या कुशीत हे देव यशवंत. जो बाळा जो जो रे, जो बाळा जो जो रे, जो बाळा जो जो रे, जो बाळा जो जो रे. ते सुरेखा असे ब्रह्मांड नायक, आज सोनियाचा दिना जन्म आले भगवान. आज सोनियाचा दिना, जो बाळा जो जो रे, जो बाळा जो जो रे. सर्वांना एक सूचना आहे, कोणी जायचं नाही. हे 5 ते 10 मिनिटाची तुम्ही कार्य बहुत केले. आज सोनियाचा दिना जन्माले भगवान. आज सोनियाचा दिना जन्माले भगवान. जो बाळा जो जो रे, 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 जो बाळा जो जो रे. सर्वांना एक सूचना आहे, पाळणा गायन झाल्यानंतर आरती होईल आणि आरतीनंतर फक्त एक 10 मिनिटाची सहविचार सभा होणार आहे. कृपया महिलासह पुरुषांनी सुद्धा सर्वांच्यासाठी ही सूचना आहे, कोणीही जायचं नाही. नाही डोकाते कळले देवा नाही ओळखले. नाही डोकाते कळले देवा नाही ओळखले. माथी जगाचा भारा घेऊन फिरे मारावर. माथी जगाचा भारा घेऊन फिरे मारावर. आज सोनियाचा दिन जन्माले भगवान. आज
नाही चला हो आज सोनियाचा दिला जन्माले भटा जो बाळा जो रे 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 चंदनाची भूमी
नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ति ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। जैसे लागी जीवन तैसे होया माझी लोचन तुझे सुदर्शन शब्द मुखीचे रामबाण क्रोध जैसा प्रभंजन जाळू पाहे दुष्टता प्रेम ते बरसे धन म्हणून भूमी सर्वांना
विनंती, एक 10 मिनिटे थांबायचं आहे. पायी आलो मी संकटी जो करी आठव तू वेळोवेळी घेई धाव ज्याचे मनी शुद्ध भाव त्याचा तू देव बमन हे मागणी मागता हे जशी मुंगी पर्वत उचलू पाहे परी तो असता होय नवनाहे क्षणमात्रे यशवंता क्षणमात्रे यशवंता क्षणमात्रे यशवंता बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. हर हर. रात्री कुमठे भजनी मंडळ कुमठे यांचं सुश्राव्य असं एक तारी सांप्रदायिक पद्धतीचं खूप छान भजन झालं. त्याचबरोबर पंचक्रोशीतील भजनी मंडळ सुद्धा इथं उपस्थित होती. त्यामध्ये प्रामुख्यानं भोसरे, लोणी, वरुड, आणखी कुठले वरणे, जायगाव ही सर्व भजनी मंडळी इथं उपस्थित होती. अखंड रात्रभर त्यांनी खरोखर जागर केला, चैतन्य आणलं या परिसरामध्ये आणि त्याबद्दल प्रामुख्यानं जागरवाल्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आता 5 ते 6 बाबा भक्त प्रियांका कदम विसापूर यांनी सुश्राव्य असं नारदीय कीर्तन केलं. तिचा बाबांच्या विषयीचा अभ्यास चांगलाच आहे, शिवाय बाबांच्या विषयीचं तिचं प्रेम, ती माय आणि मी लेकरू हे बाबांचं आणि तिचं नातं. त्यामुळं प्रेमाच्या भरत्यातून जे येतं त्याला कृत्रिमतेचा कुठेही लवलेश नसतो, असं तिचं कीर्तन झालेलं आहे. आम्ही बघितलेलं आहे. प्रियांका आमच्या गुडघ्या एवढी होती तेव्हापासून तिला बघितलेलं आहे, पण आज ती आमच्या खांद्यावरती बसून कीर्तन करते की काय असा आम्हाला भास होतोय. इतकं तिला समोरचं आमच्यापेक्षाही जास्त दिसायला लागलेलं आहे. प्रियांका, मनापासून धन्यवाद. आणि श्री महाराजांचा प्रसाद म्हणून तिला श्रीफळ घ्या, बरोबर, श्रीफळ आणि मुखाने यशवंत बोला मग पुढे पाऊल ते उचला. मुखाने यशवंत बोला मग पुढे पाऊल ते उचला. मुखाने यशवंत बोला मग पुढे पाऊल ते उचला. मुखाने बोलता यशवंत, मुखाने बोलता यशवंत, तो करील गे यशवंत, तो करील गे यशवंत. मुखाने बोलता यशवंत, तो करील गे यशवंत. हळूहळू रसनेने गोळा मग पुढे पाऊल ते उचला. हळूहळू रसनेने गोळा मग पुढे पाऊल ते उचला. मुखाने यशवंत बोला. सुरू करीत आहोत. इथून पुढे 7 वाजता बरोबर महाप्रसाद सुरू होणार आहे. जरी एखाद्याला लवकर खाण्याची सवय नसली तरी खावा. नाही, खरंच का, कारण तो प्रसाद आहे. आंघोळीचा प्रसादाचा काही संबंध नाही. आंघोळ प्रसादाचा आणि पोटाचा संबंध आहे. तर सर्वांना विनंती, आपण प्रसाद घ्यावा.
आता मात्र बोलू नका, एक सर्वांचा वेळ जातोय. सज्जन हो, आजचा जयंतीचा उत्सव संपल्यानंतर येत्या 2 तारखेपासून सद्गुरु यशवंत बाबांचा संजीवन समाधी सोहळा उत्सव आपण साजरा करणार आहोत. दिनांक 2 ते दिनांक 10 अखेर हा उत्सव आपण साजरा करणार आहोतच. मात्र यंदा उत्सवाचं स्वरूप बदललेलं आहे. पूर्वी उत्सव पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी संपत होता. आता उत्सव पुण्यतिथी दिवशी सुरू होतोय आणि गुरुपौर्णिमेला संपतोय. ही पहिली सूचना लक्षात घ्या. आणि श्री महाराजांची संजीवन सोहळा समाधी घेण्याची तारीख यंदा 2 तारीख येते. हा, 1 तारीख समाधी संजीवन सोहळा घेण्याचा दिवस आहे. मात्र 2 तारीख श्री महाराजांना आपण समाधीस्थ पाहिलेल्याची तारीख आहे. त्यामुळं 2 तारखेला त्याच दिवशी रथोत्सव सोहळा असणार आहे, त्याच दिवशी रिंगण सोहळा असणार आहे आणि त्याच दिवशी दिंड्यांचं आगमनही इथं होणार आहे. म्हणजे उत्सवाची सुरुवातच लक्षावधी भाविकांच्या जथ्यामध्ये होणार आहे, हे लक्षात घ्या. यंदा उत्सवाचं स्वरूप बदलण्याचं कारण हेच आहे की त्यावेळी जसं जसं घडलं तसं तसंच आपण करणार आहोत. श्री महाराजांनी समाधी घेतली रात्री 12ला. त्यावेळेला आपण काहीच करू शकलो नाही, रडत होतो आणि नामस्मरण घेत होतो. तसंच त्या रात्रीला आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टीनं इथं आपण एखादं भजन ठेवूया, हरिनाम गाऊया, जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करूया. आणि उजाडल्यानंतर पुढल्या सोपस्काराची आपण तयारी केली. त्याप्रमाणे बरोबर 9 ते 9:30च्या दरम्यान आपला रथोत्सव सोहळा रथपूजनाने सुरुवात होणार आहे. सर्वांना एकच विनंती, स्थानिक या पंचक्रोशी मधल्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांनी इथंच हजर व्हायचं आहे. त्यांच्यासाठी एक 10-15 मिनिटं आपण वेळ लेट करू. आपण आल्याबरोबर प्रसाद घ्या आणि इथं रथपूजनाला आपण हजर राहायचं आहे. इथून जाग्यावरून लांडेखेल, रानमळा, वाकेश्वर, इकडे भोसरे, वरुड आणि कुमठे या दिंड्यांना सकाळी 9:30 पर्यंत पोहोचायला काहीच हरकत नाही. कारण दररोज वरून 1000 माणसाची दिंडी जरी इथं 9:30ला पोहोचणार असेल तर आपल्याला काहीच हरकत नाही. त्यांनी आम्ही दररोजला गेलो होतो सर्व विश्वस्त, त्यांनी वचन दिलंय आम्ही 1000 माणसं घेऊन इथं येणार आणि तुमच्या वेळेमध्ये येणार. रथपूजन मान्यवरांच्या हस्ते होईल. त्याच वेळेला तिकडे सरुताईंनी दृष्टांत दिल्याप्रमाणे तिथल्या विश्वस्तांनी, तिथल्या भक्तांनी रथोत्सव सोहळा आगळा वेगळा करण्याचं ठरवलेलं आहे. त्या रथोत्सव सोहळ्यामध्ये गजराज असणारच आहेत, 21 अश्व असणार आहेत, 6 उंट असणार आहेत आणि 7 विविध प्रकारची पथकं असणार आहेत. त्यामुळं रथोत्सव सोहळ्याला आणखी भरगच्च असं स्वरूप येणार आहे. हरिनामाचा गजर दिंड्या करतील, अश्व अश्वाचं काम करतील, गजराज गजराजाचं काम करतील, लहान मुलांची पथकं लहान मुलांचं काम करतील. अशा पद्धतीनं भव्य असा सोहळा नेहमीच्या मिरवणुकीच्या मार्गावरून मार्गस्थ होणार आहे. आता ज्या लांबच्या दिंड्या आहेत त्यांना मी अगदी कळकळीची हात जोडून विनंती करतो की तुम्ही चौकीच्या आंब्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा.
त्या दिवशी आपली मीटिंग झालेली होती, त्यांना कसं यायचं काय कसं यायचं वगैरे सांगितलेलं आहे. आणि सर्वसाधारणपणे तुम्ही जर 11ला तिथून निघालात तर इथं 1:30 ते 2 वाजेपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे हात जोडून विनंती असणार आहे. त्या बाकीच्या ज्या रहमतपूर पासून ज्या दिंड्या येणार आहेत, मग रहमतपूर असेल, अपशिंग असेल, आंबेरी असेल, वरची आंबेरी असेल, चौकीचा आंबा असेल, विसापूर असेल, भोसरी, लोणी, ह्या दिंड्यानी येईल त्याप्रमाणे त्यावेळेला रथ असणार आहे गावामध्ये. त्या दिंड्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आता दिंड्यांचं स्वागत आपण रथाजवळच करतोय. तुम्ही दिंडी घेऊन आल्याबरोबर रथाच्या पुढे दर्शनासाठी या. तिथं आपल्याला श्री महाराजांचं श्रीफळ आणि पुष्पहार तुमच्या महाराजांच्या प्रतिमेसाठी दिला जाईल. म्हणजे इथं जो आपण देतो तो पुष्पहार, तो आता इथं पुष्पहार न देता तुमची दिंडी जिथं सामील होईल रथोत्सव सोहळ्यामध्ये, तिथं तुम्हाला पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करण्यात येईल. हरिनामाचा कल्लोळ करा. ही आणखी पुन्हा डबल मी विनंती याच्यासाठी करतोय की नाम वाढवल्यावर आपोआपच कृपा वाढत जाते आणि त्यांची कृपा संपादन करून घेण्याच्या दृष्टीनं नामाशिवाय दुसरा आता सध्या तरी पर्याय नाहीये. आणि रथ गावातून फिरत बरोबर नेहमीच्या मार्गावरून 3:30 वाजता इथं रथ येईल असा एक अंदाज आहे. 10 ते 15 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात आणि 4:30 ते 5:30 वाजेपर्यंत भव्य असा रिंगण सोहळ्याचं पूजन होईल आणि तो प्रारंभ होईल. चिठ्ठी टाकूनच भाग्यवान दिंडी आपण त्याच्यातून निवडणार आहोत. आणि सर्वांना एक विनंती करतो की सर्व दिंडीचे विणेकरी एकत्र राहा, सर्व दिंडीचे झेंडेवाले एकत्र राहा, सर्व दिंडीचे पखवाज वादक एकत्र राहा. म्हणजे एकत्र या रिंगण सोहळा सुरू असतानाच. अशा प्रकारे त्या दिंडीमध्ये जे जे कोणी घटक आहेत त्यांनी एकत्र राहा. कशासाठी तर तुम्ही ज्या वेळेला पताकावाल्यांना पुकारू त्यावेळेला पताकावाले चटकन आत येतील आणि त्या एक प्रदक्षिणा मारतील धावत. पखवाज वादक तसेच धावत जातील. म्हणजे आपला वेळ जाणार नाही. एकत्र येणं त्या वेळेला सांगून सुद्धा होत नाही. म्हणून आताच मी सांगतोय की त्या वेळेला आपल्या दिंडीवाल्यांनी पताकावाले, पखवाज वादक, टाळकरी, विणेकरी आणखी जे काय असतील त्यांनी ग्रुप न राहा. त्याप्रमाणे तिथं आतमध्ये पुकारलं की पताकावाले येतील, पखवाज वादक येतील आणि प्रदक्षिणा फेरी काढतील. अश्वाची फेरी वगैरे नियमाप्रमाणे मानाचा अश्व धावेल. एका अश्वावरती चौबदार असतील, दुसऱ्या अश्वावरती त्यांचे ते मालक असतात का मोकळे मालक असतील. आणि सर्वात महत्वाची सूचना, त्या दिवशी कुरोली गावामध्ये चूल बंद असेल. सर्वांनी इथं येऊनच प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद भरपूर असणार आहे. आपण जास्तीत जास्त वेळ इथं कसा देता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. जास्त महिलांना काम काय असतं? स्वयंपाक करणं, जाडलोट करणं, जेवण करणं, जेवण वाढणं. तो विषयच आता आपण मिटवला. इथं जर प्रसाद खायला आपण येणार असो तर घरचं काम काही बघण्याचं कारण नाही. यासाठी हे नियोजन केलेलं आहे. कोणीही घरी चूलच पेटवायची नाही. यायचं इथं एक नाही. ज्यांना गरज असेल 2 वेळेला जेवा, गरज असेल 3 वेळेला जेवा. काही इथं कमी पडणार नाही. कुरोलीतील सर्व जी तरुण मंडळ आहेत, आदरणीय प्रतापराव देशमुख इथं पुढे आहेत. त्यांचं सहकार्य मोलाचं असतंय. आपल्याला जे काही करता येईल ते आम्हाला आपण अवश्य सहकार्य कराच. आणखी कोणी जे असतील सर्वांची नावं आणि मला इथून चेहरे फारसे दिसत नाहीत. समोर प्रतापराव आज बरोबर त्यांना सांगितलेल्या वेळेला आले. बरोबर सहज गाठ पडली होती.
आणि या म्हटल्यावरती आले, धन्यवाद. त्याच्यानंतर 3 तारखेपासून यशवंत महात्म्य ग्रंथाचं पारायण सुरू होणार आहे. यंदा अपेक्षा आहे, ताई जर कोणीतरी थांबायला सांगा, तिथं थांबा कोणीतरी प्लीज. चला बाबूराव तिथे चला. ग्रंथाचं पारायण करणार आहोत. यंदा अपेक्षा आहे, पुण्यतिथीचं 21वे वर्ष आहे, 210 वाचकांनी बसावं अशी अपेक्षा आहे. आता का तर आपण एक वेळच वाचतो. इथून 10 किलोमीटर वरचा माणूस गाडीवर येऊन वाचक म्हणून इथं बसू शकतोय आणि प्रसाद घेऊन पुन्हा जाऊ शकतोय, काही अडचण नाही. त्यामुळं जास्तीत जास्त संख्येनं वाचकांनी बसावं अशी विनंती आहे. आणखी सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वांना विनंती, महिलांना एक 5 मिनिटच राहिलेलं आहे, बसा खाली जरा बसा. महत्वाची गोष्ट आपल्याला बोलायची आहे ती म्हणजे येत्या 2 जुलै पासून श्री क्षेत्र गोंदावले, श्री क्षेत्र पुसेगाव, श्री क्षेत्र शिर्डी, श्री क्षेत्र शेगाव, श्री क्षेत्र पिंगुळी इथं जसं दररोज अन्नदान सुरू आहे, त्याप्रमाणे आपल्या इथेही येत्या 2 जुलै पासून दररोज अन्नदान सुरू होत आहे. एवढ्यासाठीच मी सांगतोय की यासाठी आपल्याला अभिषेक आणि अन्नदान करणाऱ्या लोकांची गरज आहे. सद्गुरु यशवंत बाबांच्या कृपेने वर्षातील 125 दिवस अन्नदान अभिषेक तयार करणारे तयार झालेले आहेत. आता मात्र टाळ्या वाजवा, कारण एवढ्या संख्येनं अन्नदाते आणि अभिषेकवाले तयार होणं अवघड आहे. किती 15 दिवसातच एवढे 125 अन्नदाते तयार झालेले आहेत. आता आपल्याला अजून सर्वसाधारणपणे 200 अन्नदाते किंवा त्याहून अधिक झाले तरीही हरकत नाही. एक दिवशी आपण 2-2, 4-4 अभिषेकाला माणसं बसवणार आहोत. त्यांच्या हस्ते अभिषेक होईलच, पण त्यांच्या उपस्थितीमध्ये रुद्र पठण इथं होणार आहे. हे अतिशय तेजोमय असं कार्य आहे. त्यामुळं रुद्र पठण हा एक नवीन आपण उपक्रम सुरू करतोय आणि रुद्र पठण झाल्यानंतर त्यांच्याच हस्ते तिथं संकल्प सोडला जाणार आहे. कुठे? अन्नदानाच्या तिथे. तत्पूर्वी जी 12ची आरती असते, 12च्या आरतीला त्या उभयताना आपण मान देणार आहोत. कशाचा? आरतीचा. समाधी समोर आरतीचा मान त्यांना आपण देणार आहोत. जे आपल्या स्वप्नातही शक्य नव्हतं ते या उपक्रमामुळे शक्य होणार आहे. बाबांच्या पुढे आरतीचा मान सामान्य नव्हे. तर सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की गुरुवार आणि अमावस्या या दिवशीसाठीचा एकूण खर्च 11,000 रुपये येतोय. याच्यात कमवणं हा विषय नाही. इतर दिवशीचा खर्च 9,000 रुपये येतोय आणि पौर्णिमेचा खर्च 11,000 रुपये येतोय. क्षमस्व, 21,000 येतोय. अभिषेकाला बसल्यानंतर पादुकावरचे हार पतीला देण्यात येईल, तसा पत्नीला देण्यात येईल. पत्नी पतीच्या गळ्यात तो हार घालेल, पती पत्नीच्या गळ्यात तो हार घालेल. जशी पांडुरंगाची पूजा दररोजची नित्यनेमाची होते आहे, त्याप्रमाणे तिथं शेवट हार घालणे हा उपक्रम असतो. पांडुरंगाच्या चरणाचा हार, तसा बाबांच्या चरणाचा हार आपल्या गळ्यात असेल. हे सगळे उपक्रम आपण अत्यंत भावपूर्ण वातावरणात करणार आहोत. श्री महाराज समर्थ आहेत. अन्नदानासारखा दुसरा कुठलाही उपक्रम श्रेष्ठ उपक्रम नाही. तुरंत दान, महादान म्हणजे अन्नदान आहे. बाकीच्या दानाला लाख दिले, 2 लाख दिले, 4 एकर जमीन दिली, 10 एकर जमीन दिली तरी मी घेणारच आहे. 100 एकर जमीन दिली तरी मी घेणार आहे. पण एकदा पोट भरल्यानंतर अहो नको, आता नाही जाणार,
नको नको म्हणणारा अन्नदान हाच एकमेव या जगातलं दान आहे. आणि ते दान तुम्ही करून पहा. माझा शब्द आहे, तुम्ही ते करून पहा. त्या उपक्रमामध्ये भाग घेऊन पहा. तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मानंद निर्माण करून देणारे ते दान आहे, याच्यामध्ये संशय नाही. अजून काही सूचना? दुसरी गोष्ट अशी की ट्रस्टनं नुकताच श्री महाराजांना दुपारी 12चा प्रसाद आणि संध्याकाळी 6चा प्रसाद जे इथं उपस्थित असतात त्यांना तो प्रसाद म्हणून पुन्हा वाटला जातो. त्याची चव काय असते, कुठल्याही 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये याची चव मिळणार नाही तुम्हाला. इतका सुंदर प्रसाद महाराजांना आपण अर्पण करतोय. काही जणांना इथं वाटतं लाडू आणून वाटावेत, करंजा आणून वाटाव्यात किंवा अन्य काही जिलेबी वगैरे पदार्थ आणून वाटावे असं वाटतं. परंतु यशवंतो जयवंतो आश्रम ट्रस्टने निर्णय घेतलेला आहे, इथं कुठलाही तुमचा पंक्तीमध्ये पदार्थ स्वीकारला जाणार नाही. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर तुम्ही वाटावं, खाणाऱ्याने त्याच्या जबाबदारीवर खावं. कारण पुन्हा आश्रमचंही नाम बदनाम होऊ नये, तुमच्याही नावाला गालबोट लागू नये म्हणून यशवंतो जयवंतो आश्रमनं कोरडा शिधा हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्या कोरड्या शिध्यातून कोणालाही काहीही इजा होऊ शकत नाही. मला अन्नदान करता येत नाही, पण माझ्या घरी आज 4 पोती ज्वारी आलेली आहे. 4 पायल्या ज्वारी मी महाराजांना अर्पण करणार. 4 पोती गव्हातल्या गहू 4 पायल्या मी अर्पण करणार. काय नाही, मला 5 किलो रवा द्यायचा आहे. मला बाबांच्या अन्नदानासाठी कोरड्या नैवेद्यासाठी पिठल्याचं पीठ अर्पण करायचं आहे, बाजरीचं पीठ अर्पण करायचं आहे. तुम्ही ते अर्पण अवश्य करू शकता. त्यामुळं कोरडा शिधा याचा अर्थ तुम्हाला बसलेल्या लोकांना लक्षात आला असेल. कोणी भाजी अर्पण करेल, कोणी कांदे अर्पण करेल, कोणी लसूण अर्पण करेल. हे सर्व कोरड्या शिध्यामध्ये येते. सर्वांना विनंती, आपली शेतसरी जशी पिकली असेल, शेतकऱ्यांनी कोरडा शिधा इथं अवश्य आणून द्यावा. तुम्ही माझं 5 ते 10 मिनिटं बोलणं ऐकलं. आणखीन एक निर्णय झालेला आहे की जी महिन्याची पालखी निघते किंवा कुठलीही पालखीचा ज्या वेळेला उपक्रम असतो, मग ते पौर्णिमेची पालखी असू द्यात, दिंडीची पालखी असू द्यात, ज्या वेळेला पालखी निघेल त्या वेळेला सर्वांच्यासाठी, विशेषतः पुरुषांच्यासाठी एक पोशाख असावा. तो म्हणजे एक लेंगा, शर्ट आणि टोपी, किंवा पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट, पांढरी टोपी, किंवा धोतर, ओपन शर्ट, फेटा. फक्त त्याचा रंग पांढरा असावा. भगवा नको, पिवळा नको, उपर्ण नको, काही नको. शेगावची दिंडी ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये जी एक सुसूत्रता आहे ते चित्र आपल्या इथे का दिसू नये. थोडीशी आपल्याला मनाची तयारी करावी लागेल. आपण बाकीचे कपडे घेतो का नाही, त्याप्रमाणे एखादा पांढरा ड्रेस घेतला, विषय मिटला. आपण दिंडीला तो वापरू शकतोय. सर्वांना विनंती, याची अंमलबजावणी येणाऱ्या पालखी सोहळ्यापासूनच करायची आहे. अन्नदाते आहेत आदरणीय बाबूराव रामचंद्र मायनी आणि त्यांच्या ताई साहेब इथं बसल्यात पाळण्याजवळ. यांच्यातर्फे आजचा अन्नदान आहे. ताईंना मी विनंती करतो, तुम्ही इथं या आणि आपलं श्रीफळ घेऊन जा. जवळजवळ सर्व काही सूचना संपलेल्या आहेत असं मी जाहीर करतो. या तुम्ही या.
निमित्ताने त्या दिवशी पुष्पवर्षा होणार आहे. काका तुम्हाला भाषा पलीकडे सांगितलं अजून मात्र काय गायत्री छंदा भो प्राणायामे योगा भगवते वासुदेवाय आपोज्योति समर्पित ब्रह्मभूर्भुवस्वरूप आत्मने माने धर्तीवादे पूजित प्रविशेषण विशिष्टाय शुभम स्वागताचा काशीभूत वृंदाय सर्वांचं नाव घ्यायचं म्हणायचं शर्मा अहम मम आत्मा पुराणोक्त शास्त्रोक्त देव बुद्ध भू देवाती यो सर्व विघ्न हर तस्मै श्री गणाधिपते नमः नारायण नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु देव विद्यावलं देव लक्ष्मी पते ग्रहमधुरामे सर्वकार्यार्थेन भैरवं वन्दे काशीन्वाहंगमः ईशदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः आसीमान्तग्रामदेवताभ्यो नमः सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज देवताभ्यो नमः और सिद्धेश्वर महारुद्र देवताभ्यो नमः. यशवंता
यशवंत बाबा तुझे नाम गोड कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड नित्य जीवा लागत असे नित्य जीवा लागत असे बाबा तुझी ओढ कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड 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 तुझं विठ्ठलाचे रूप तुझं गुरु दत्त बाबा तुझं विठ्ठलाचे रूप तुझं गुरु दत्त बाबा तूच घनश्याम बाबा तूच भोलानाथ तूच घनश्याम बाबा तूच भोलानाथ रूप तुझे एकच आहे रूप तुझे एकच आहे जरी नाम भेद कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड तूच विठ्ठल तूच दत्त बाबा घनश्याम तू बोलारा तूच विठ्ठल तूच दत्त बाबा घनश्याम तू बोलारा तूच विठ्ठल तूच दत्त बाबा घनश्याम तू बोलारा तूच घनश्याम बाबा घनश्याम तू बोलारा तूच विठ्ठल तूच दत्त बाबा घनश्याम तू बोलारा यशवंताश्रमाची सेवा चला हो करूया यशवंताश्रमाची सेवा चला हो करूया यशवंत बाबांचे हे रूप मनी हो भरूया यशवंत बाबांचे हे रूप मनी हो भरूया दरबारी यशवंत बाबा दरबारी यशवंत बाबा मनी लागे ओढ कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड 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 वेदावती माई येथे करीत असे माया बाबा वेदावती माई येथे करीत असे माया बाबा कशी तूच आई आमची देशी नित्य छाया कशी तूच आई आमची देशी नित्य छाया ले करू हे बोलवीते ले करू हे बोलवीते बाबा देई जागा कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड नित्य जीवा लागत असे नित्य जीवा लागत असे बाबा तुझी ओढ कुरलीच्या यशवंत बाबा तुझे नाम गोड 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 कुरोलीत होता हरिजन भक्त कुरोलीत होता हरिजन भक्त त्याचा अनुभव करीतो मी व्यक्त त्याचा अनुभव करीतो मी व्यक्त कुरोलीत होता हरिजन भक्त कुरोलीत होता हरिजन भक्त तो निघाला होता मुंबईस
तो निघाला होता मुंबईस, जाण्याआधी आला बाबांच्या दर्शनास, जाण्याआधी आला बाबांच्या दर्शनास. बाबा म्हणाले उद्या जा मुंबईस, बाबा म्हणाले उद्या जा मुंबईस. ऐकून परत गेला तो घरास, कुरोलीत होता हरिजन भक्त, कुरोलीत होता हरिजन भक्त. दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन मुंबईस, दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन मुंबईस. काडी पुलावर मिळाला अपघात पाहणेस, काडी पुलावर मिळाला अपघात पाहणेस. त्या गाडीने जाणार होता मुंबईस, त्या गाडीने जाणार होता मुंबईस. खोलीत बॅग ठेवून आला दर्शनास, कुरोलीत होता हरिजन भक्त, कुरोलीत होता हरिजन भक्त. बाबा म्हणाले गेला नाही मुंबईस, बाबा म्हणाले गेला नाही मुंबईस. झालेली हकीकत बाबांना सांगत, झालेली हकीकत बाबांना सांगत. भक्त म्हणे तुम्ही मला वाचविले, भक्त म्हणे तुम्ही मला वाचविले. बाबा म्हणाले देवाने तुला वाचविले. कुरोलीत होता हरिजन भक्त, कुरोलीत होता हरिजन भक्त. त्याचा अनुभव करीतो मी व्यक्त, त्याचा अनुभव करीतो मी व्यक्त. कुरोलीत होता हरिजन भक्त.